राधानगरी तालुक्याच्या घाटमाथ्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. काळंबावाडीतील दूधगंगा धरण 99% भरलंय. तब्बल 4 वर्षांनंतर काळंबावाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. तर आज राधानगरी धरणाचा 3रा आणि 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. गेल्या 24 तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. काळंबावाडी इथल्या दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरत असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार असल्यानं आगामी काळातील पाणी नियोजनालाही मोठा आधार मिळणार आहे. काळंबावाडी धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पातून आज सकाळी 11 वाजता 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान आज दुपारी 1:30च्या सुमारास राधानगरी धरणाचा 3ऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. या दरवाजातून 1428 क्युसेक तर वीजगृह सांडव्यातून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.